सोलापूर शहरातील लिंगायत समाजाच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत संवेदनशील प्रश्न म्हणजे स्मशानभूमीचा प्रश्न आहे. अक्कलकोट रोड लगत असलेली जागा सोलापूर महानगरपालिकेने लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्याचा प्रस्ताव महापालिकेत आणला होता. समाजाच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्या स्मशानभूमीची देखभाल सिद्धेश्वर देवस्थान समितीकडे द्यावी की होटगी मठाकडे, यावरून अनावश्यक वाद आणि टीका सुरू झाली आहे. आज विजयकुमार हत्तुरे, कार्याध्यक्ष, जागतिक लिंगायत महासभा, माजी परिवहन सभापती यांनी पत्रकार परिषद घेत याचा खुलासा केला आहे. सन 2021 मध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तत्कालीन उपमहापौर राजेश काळे यांनी मजरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळील श्री चन्नवीर शिवाचार्य महाराज विसावा चौक असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्यावेळी तत्कालीन सभागृह नेते शिवानंद पाटील तसेच तत्कालीन नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी या प्रस्तावाला विरोध करून तो बारगळला होता. हा प्रस्ताव म्हणजे समाजाच्या भावना आणि होटगी मठाच्या सन्मानाशी निगडीत असल्याने संबंधितांनी समाजाची आणि होटगी मठाची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान लिंगायत समाजाच्या भावना लक्षात घेता सिद्धेश्वर मंदिर समिती आणि होटगी मठ या दोन्ही संस्था समाजाच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे कोणत्याही एका संस्थेला लक्ष्य करून दुसऱ्या संस्थेविरोधात वातावरण निर्माण करणं चुकीचे आहे. समाजाच्या दोन्ही संस्थांमध्ये संघर्ष निर्माण करून संपूर्ण समाजाला वेठी धरणे कोणालाही मान्य होणार नाहीये. सोलापूर महानगरपालिकेने या प्रश्नाकडे कोल्हापूरच्या धर्तीवर सर्वसमावेशक धोरणात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. शहरातील सर्व स्मशानभूमी महापालिकेच्या अखत्यारीत येऊन त्यांचे आधुनिकीकरण, स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते, शेड बसण्याची व्यवस्था, अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा अशा सर्व बाबींसह अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी जागतिक लिंगायत महासभेची मागणी आहे. या पत्रकार परिषदेत माजी उपमहापौर राजेश काळे, लिंगायत समाजाचे समन्वयक शकलेश बाबुळगावकर, सिद्धाराम कटारे, गणेश धोकोटे हे उपस्थित होते. की सर्वप्रथम मी सोलापूरचे महापौर कोंडाळे साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी 2 एकर जो मंजूर केला ठराव. कारण स्मशानभूमी होणं गरजेचं आहे आणि कार्यान्वित होणं गरजेचं आहे. कोणत्या संस्थेला देतं याला महत्त्व नाही. ठीक आहे, त्या संस्थेला देत असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण हे समाजातील दोन्ही मोठे संस्था आहेत. सिद्धेश्वर देवस्थान आहे, होटगी महाराजांची संस्था आहे. तर हे होत असताना ज्या शिवानंद पाटील यांनी जो हा गोंधळ घातलेला आहे, मी शिवानंद पाटलांचा जो महाराजांना जो दिशाभूल करत आहे, होटगीचे जे विश्वस्त आहेत, होटगीच्या संस्थेवर आहेत, परंतु 2021 मध्ये जेव्हा उपमहापौर राजेश काळे होते, मला वाटतं महापौर येनमताई होते, त्यावेळेस मजरेवाडी येथील चौक आहे, जिल्हा परिषद चौक, त्या ठिकाणी चन्नवीर शिवाचार्य महाराजांचं 20वं स्थान आहे. ते स्थान सदैव वादग्रस्त आहे. आम्ही तिथं स्थापन केलेलं आहे. तो एक ऐतिहासिक स्थान आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात तिथं मोठे कार्यक्रम होतात होटगी महाराजांचे. मग त्याचा नामकरणाचा प्रस्ताव मी उपमहापौर असताना राजेश काळेंना विनंती केली होती की हा एक लिंगायत समाजातील महत्त्वाचा विषय आहे. हा मजरेवाडी भागातील सर्व तमाम जनतेची भावना आहे की बाबा ह्या चौकास चन्नवीर शिवाचार्य महाराज विसावा चौक अशी नामकरण करण्यात आले. तशा पद्धतीचा ठराव त्यांनी बोर्डात घेतला. बोर्डात घेतल्यानंतर बोर्ड ज्या दिवशी चालू होतं त्या दिवशी यांचा फोन आला की ते प्रस्ताव शिवानंद पाटील त्या तत्कालीन त्यावेळचे सभागृह नेते होते, ते देशमुख गटाचे होते, त्यातला नगरसेवक देशमुख गटाचा. हा एवढा चांगला प्रस्ताव मठाचं नाव देण्याचा विषय आलेला असताना त्यावेळेस त्याने हा विषय बारगळला. का बारगळला? कोण तुम्हाला दबाव आणलं? ह्या विषय करण्यामध्ये तुम्हाला काय अडचण होती? मग तुम्ही एका मठाचा द्रोही आहात. तुम्ही आज मठाला महाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा स्मशानभूमीचा खेळ खेळताय. तुम्ही त्या मठाचं नाव देण्यासाठी तुम्ही विरोध केलेला आहात. काय केलेला आहात? तर तुम्ही केले नसेल, तुम्हाला कोणाचा आमदाराचा फोन होता का, आमदार पुत्राचा फोन होता का, तर कोण नगरसेवकचा होता? याचं उत्तर देणं आता शिवानंद पाटलाला भाग पडणं गरजेचं आहे. का तर तुमची भूमिका एकीकडे मठाच्या बाबतीत विरोधाची राहणे आणि एकीकडे मठाला दाखवणे की मी तुमचा प्रेमी आहे, मठावर अन्याय होत आहे, महाराजांचा अपमान. ते जगद्गुरू आहेत, काशी जगद्गुरू. ते आता होटगी महाराज राहिले नाही, काशी जगद्गुरू आहेत. आता त्यांना एवढ्या विषयात ओढून त्यांना छोटं करणं हे कितपत योग्य आहे? आणि या भांडणामध्ये मंदिर सिद्धेश्वर भक्त आणि होटगी भक्त त्यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रकार आहे का? काय चाललंय? म्हणून त्या विषयावर आज मी पत्रकार परिषद घेत आहे की 2 देशमुखांनी कालचंही माझे सुभाष बापू देशमुखांनी सुद्धा काल याच्यावर भरपूर काही लिंगायत समाजाची सहानुभूती करण्यासाठी बोलले. मी देशमुखांना एवढंच विचारते की आपण दक्षिण सोलापूरचे आमदार आहात, किती लिंगायत स्मशानभूमीला तुम्ही आतापर्यंत बजेट दिलेला? तुम्हाला किती लिंगायत स्मशानभूमी माहिती आहे का? ते जाऊ द्या. मजरेवाडी येथे लिंगायत स्मशानभूमी नव्हती, त्यावेळेस रस्त्यावर हे जाळे जात होते. मजरेवाडी विमानतळाच्या समोरून त्यावेळेस तुम्ही कुठे होता? व ती मजरेवाडी स्मशानभूमी आज कार्यान्वित झालेली आहे. महापालिका देखभाल करते.
त्या ठिकाणी असता की त्या देशमुखाने एक दमडी दिलेली नाही, तरी तो बघितलं नाहीये. म्हणजे तुम्हाला माहीत कशाला ह्याचा गोष्टीचं भांडवल करता. एक तांत्रिक चूक असू दे, महापालिका, तो तुमचा इंटरनल विषय आहे. मला म्हणायचं की कोठे देशमुख वाद हा असू दे, कारण या दोन्ही देशमुखांच्या वादात मागच्या 5 वर्षात सोलापूरचं फार वाटोळं केलं. मला असं वाटू लागले आता दोघं एकत्रित 3 वाटोळं करायचं ठरवले काय. कारण तुम्हाला जनतेने जनादेश दिलेला आहे, सत्ता दिलेला आहे, मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात बजेट देत आहे. राहिलेले प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा मी मोठा तो मोठा ह्याच्यामध्ये सोलापूरकरांचं नुकसान होत आहे. तसं असेल तर संपूर्ण सोलापुरातील जेवढे स्मशानभूमी आहेत सगळ्यांचं एक ऑडिट करा. प्रत्येक स्मशानभूमीला गरज आहे. मग उद्या तुम्ही प्रत्येक समाजाला देणार आहे का देखभालीसाठी? उद्या सगळे येतील, आम्हाला ते आमच्या समाज आम्ही देखभाल करतो. पण महापालिका काय करते? महापालिकेला एवढी भीतीची वेळ आली का देखभालीसाठी त्यांना प्रयत्न करण्यासाठी? मग आता जेवढे स्मशानभूमी आहेत प्रत्येक महापालिकेच देखभाल करतोय सध्या. आता कृषीजन सारखे मोठमोठे इंडस्ट्रीज आले होते, मोदी सारखे विकास केले, तसे हजारो इंडस्ट्रीज आहेत तुम्हाला द्यायला विकास करायला. कुठेतरी हा विषय थांबवला पाहिजे. समाज म्हणून कोणी भांडवल करू नये किंवा त्याचा आम्हाला दोन्ही संस्था हे आदरणीय आहे. त्यांना वज विनाकारण तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये, तिघांच्या भांडणामध्ये त्या महापालिकेला बदनाम करणे, संस्थेला बदनाम करणे आणि समाजाला जग भरवडणे हे चुकीचं आहे. ते जर म्हणत असेल त्यांच्याकडे आम्ही एकनाथ शिंदे सरकडे जाऊ, कोर्टात जाऊ, म्हणजे जो विषय झालाय त्याला थांबवायचा, अजून कोर्ट कचेरी करत असायचं काय. मग आम्ही असं ठरवलं की लिंगायत समाजातील सर्वच लोक आम्ही सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊन आम्ही तक्रार नव्हतो तुमच्या की लोकांनी एवढा मोठा जनादेश तुम्हाला दिलेला आहे, तरी काय चालेल तुमचं. यासाठी आजचं एक जनभावना काय आहे हे आमचं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न होता. त्याच्यामध्ये समाजाला कोणी केलंय त्यांना श्रेय जाऊ द्या, घेऊ द्या, परंतु तिथं स्मशानभूमी कार्यान्वित होणे, तिथं अंत्यसंस्कार चालू होणे हे प्रथम कार्य आहे. हे महापालिकेने तात्काळ ह्या भानगडीत न पडता ती सुरुवात करेल हीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत.